Godspeed to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते तुम्ही सगळे खूप जास्त मजेत असणार आहेत. आणि मी इथे काय करत आहे असं तुम्हाला जर प्रश्न पडलेला आहे तर मी करते आहे पियाचा मेकअप. कारण तिचं आज आहे ॲन्युअल फंक्शन आणि हे जे मी शूट केलं आहे हे फ्रायडेला शूट केलेलं आहे. फ्रायडेला तिचं ॲन्युअल फंक्शन होतं आणि तिचा स्कूलकडूनच तिला असं मस्त असं छान असं फ्रॉक मिळालेला होता आणि एक नॉर्मल असा मेकअप तिला मला करून द्यायचा होता. आणि ॲक्च्युली याच दिवशी मला बरं नव्हतं, भयंकर प्रचंड मी आजारी होती. पण काही मला हे नव्हतं, म्हणजे मला तिची तयारी करणं किंवा तिला कम्फर्टेबल फील करून देणं किंवा तिला हे न जाणवू देणं की मला बरं नाही आहे आणि मी हे करू शकत नाही, हे माझ्याकडे ऑप्शन नव्हतं. आणि तिचा आजचा दिवस तिचा आहे त्यामुळे तिच्यासाठी मला जगायचा होता. आणि इथे मला एवढा छान असा मेकअप येत नाही, बट मी ट्राय करते. महत्त्वाचं म्हणजे आय लायनर लावणं माझ्यासाठी स्वतःसाठी लावणं ना खूप जातं मोठंच टास्क आहे. प्रॅक्टिसने होऊन जाऊ शकतं पण कधी प्रॅक्टिस करण्याची गरजच नाही पडत. सो मी असू देते, म्हणजे एका आईसचं मला व्यवस्थित लावता येतं, दुसऱ्या आईसचं स्वतःला जेव्हा मी लावायला जाते तेव्हा त्या डोळ्याचा शेप थोडा डिफरंट होऊन जातो. पण लकीली इथे तिच्या डोळ्यांवर छान माझा जमलेला आहे मला. आणि तिला असं नॉर्मल असं जस्ट मेकअप करायचा आहे, ब्लश आणि लिपस्टिक ऑल लावून त्यांना द्यायचं आहे आणि मस्त असं तिचं छान परफॉर्मन्स होणार आहे. आणि आम्हाला इथून म्हणजे आमच्या लोकेशनवरून 16 किलोमीटर आम्हाला लांब जायचं आहे एवढं उन्हात आणि तिथे पोहोचायचं आहे आम्हाला 4 वाजेच्या आत. सो आम्ही इथे तयारी करायला म्हणून सुरुवात केलेली आहे. आणि पियाच्या पप्पांचं ऑफिस पण आहे, त्यांना तिथून पण म्हणजे फटक्यात काम संपवून आम्हाला ह्या 2-4 गोष्टी करून निघायचं आहे. आणि इथे माझी प्रिन्सेस जी आहे हळूहळू छान अशी तयार होत आहे. आणि मुली अशा छान सुंदर तयार झाल्यात ना की त्यांचा लुक पूर्ण डिफरंट होऊन जातो आणि दिसण्यामध्ये असं वाटतच नाही की हे आपलं मुलं आहे म्हणून. आणि इतकी क्यूट वाटत होती पिया आणि मला असं वाटत होतं की तिच्यासोबत मी डान्सच करून घ्यावा. आणि माझ्याने थांबलं गेलं नाही, अंगात एवढी ताकद नव्हती माझ्या, पण मी तरीही तिच्यासोबत छान असा मस्त डान्स करून घेतलेला. आणि एक नॉर्मल जस्ट तयार झाल्यावर पण किती छान असं लुक येत असतं. आणि विचार करा, जर आपण असं रोज छान थोडंसं व्यवस्थित आपणही स्वतः तयार राहिलो तर किती छान होईल ना. म्हणजे आपल्याला स्वतःला आपलं मन किती प्रसन्न राहील स्वतःला मिररमध्ये बघून. पण असो, कामांमुळे आपल्याला हे जमत नाही, पण मी ट्राय करते की स्वतःलाही तेवढं प्रोडक्टिव्ह ठेवावं किंवा मी पियालाही व्यवस्थित मॅनेज करून ठेवत असते. आणि शेवटी जसं मी म्हणली की मी डान्स करून इथे पियासोबत मी डान्स केलेलाच आहे. आणि मला खूप छान वाटत होतं तिला बघून की इतकी छान जी परी असते ना, तर मग आता परीची व्याख्या इथे कंप्लीट झालेली आहे असं मला वाटतं तिला बघून. आणि प्रत्येक आईला हे आपल्या मुलीला व्यवस्थित छान तयार करून झाल्यावर खूप छान वाटत असतं तिला बघायला. आणि हे प्रत्येक आईचं स्वप्न असतं की आपल्या मुलीने खूप छान दिसावं. आणि इथे पिया खूप छान दिसते. कशी दिसते मला कमेंटमधून नक्की सांगा. आणि हा तिचा फायनल लुक. तयारी करून झाल्यावर आम्ही पटापट लगेच निघालेलो आणि रस्ता खूप लाँग होता, खूप ऊन होतं, प्रचंड ट्रॉफिक होती आणि वेळेच्या पेक्षाही आम्ही खूप जास्त उशिरा तिथे पोहोचलो होतो. हे तुम्ही बघू शकतात, लोकशाही आप्पाभाऊ साठे म्हणून जे एरवड्याला जे आहे हे एक इथे आम्हाला यायचं होतं. आणि हे आमच्या वाघोलीपासून जवळजवळ 16 किलोमीटर दूर आहे. सो इथे पियाचा जो स्कूलचा प्रोग्राम आहे तो स्टार्ट झालेला आहे. ही जी बाई होती ना, हिचा आवाज मला ॲक्च्युली खूप जास्त आवडला. किती म्हणजे टॅलेंट असतं लोकांमध्ये, पण ती जस्ट स्कूल टीचर आहे आणि ती आज गायिकासुद्धा राहू शकली असती. मस्त आवाज होता तिचा. आणि यानंतर पियाचा परफॉर्मन्स जो आहे तो स्टार्ट होणार आहे. तर पियाचं सॉन्ग मी इथे लावणार नाही कारण मला कॉपीराईट येईल, म्हणून मी सॉन्ग जे आहे ते म्यूट करून दिलेलं आहे. पण तिचा डान्स जो आहे मी तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये इथे दाखवत आहे. तर गांधीजीवरून त्यांचं सॉन्ग होतं आणि तिने
प्रचंड छान असं परफॉर्मन्स केलेला आहे. एकही स्टेप तिने चुकवली नाही. म्हणजे मला माहीत नाही की पूर्ण डान्स असाच आहे म्हणून, पण तिला बघून वाटत होतं की ती कॉन्फिडंट आहे स्टेजवर जाऊन. आणि लहान मुलं जनरली थोडं घाबरायला लागतात स्टेजवर जाऊन, नाही तर मग त्यांना रडायलाही यायला लागतं. पण नाही, ती सिनियर केजीला आहे त्यामुळे तेवढी मॅच्युरिटी तिच्यामध्ये आहे आणि खूप छान असं तिने डान्स केलेला होता. आणि आपण जेव्हा आपल्या छोट्याशा बाळाला एवढ्या मोठ्या स्टेजवर जाऊन बघत असतो, सगळ्यात पहिले तर आपल्या डोळ्यात पाणी येत असतात. मला अजूनही आठवतं की पिया जेव्हा ज्युनियरला होती, फर्स्ट टाईम तिला स्कूलमध्ये घातलेलं होतं आणि तिने असा डान्स परफॉर्मन्स करत होती. मी रडता रडता तिचं जे आहे व्हिडिओ बनवलेला होता, मला एवढं भरून आलेलं होतं. असो, पियाने कसा डान्स केला मला कमेंटमधून नक्की सांगा. Thank you, ma'am. पिया, The next day. गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि मी डायरेक्ट फ्रायडेनंतर हा संडेला जे आहे कॅमेरा काढलेला आणि तेव्हा शूट करायला घेतलेलं. आणि आज मी एकदम ठणठणीत बरी आहे, फक्त थोडी एनर्जीची कमी आहे, बाकी अदरवाईज काही नाही. आजचा दिवस गेला की उद्यापासून जशी मी होती तशी होऊन जाणार आणि सगळे कामं करायला मोकळी. तर सगळ्यात आधी मी इथे माझ्या झाडांना पाणी टाकायला आलेली आहे, कारण की ऊन वाढतं आहे आणि काल मी अजिबात गॅलरीत आलेली नव्हती. सो म्हटलं आधी झाडांना बघूया आणि सुरुवात जी आहे इथूनच करूयात. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, त्या सगळ्या लोकांचं खूप खूप मनापासून आभार ज्यांनी मला विचारलं की कशी आहे तब्येत. आणि त्यांच्यामुळेच माझा व्हिडिओ ॲक्च्युली शनिवारी जो आहे तो आलेला होता, नाहीतर मी तोच व्हिडिओ सोमवारी पोस्ट करणार होती. पण मला बऱ्याच लोकांनी विचारलं की व्हिडिओ का नाही आला, सो म्हणून मी तो व्हिडिओ जो होता तो मी त्याच दिवशी शनिवारी पोस्ट केलेला, थोडी एनर्जी कलेक्ट करून. आणि इथे मी आता कपड्यांचा ॲक्च्युली ढीग आहे तो पडलेला आहे, 2 दिवसापासून वॉश नव्हते केलेले. आणि ते ॲन्युअल फंक्शनचे नवीन कपडे हे ते बरेच वॉश करायचे आहेत, पण एवढी एनर्जी लूज न करता मी जस्ट शॉर्टकट म्हणून काय केलं ना, की जेवढे कपडे उद्याला लागणार आहेत, जसं पियाचा युनिफॉर्म आहे आणि काही बाकीचे कपडे आहेत, मी तेवढेच फक्त इथे भिजवत घालते, जेणेकरून काय होईल की लागणारे कपडे वॉश होतील. आणि बाकीचे आहेत ते आता बघूयात, उद्या परवा जसं जसं टाईम मिळतोय तसे तसे त्यांना वॉश होतील. कारण मग लगेच एनर्जी वेस्टेज घालवण्यात काही अर्थ नाही आहे. आधीच अंगात ताकद नाही आणि आपल्याला वाटत असतं सगळं घर एका दिवसात आवरून टाकूया, नाही, असं नाही होत. हळूहळू गोष्टी होत असतात. सो सगळ्यात आधी मला म्हणजे माझी बॉडी डिहायड्रेट खूप झालेली आहे. सो डॉक्टरांनी सांगितलं की भरपूर पाणी प्या सगळ्यात आधी तर. सो मी हळूहळू, आणि एकदम तोंडाला चव नसते तर पाणी जात नाही, त्यामुळे हळूहळू पाणी प्यायचा प्रयत्न करते. सो तुम्ही आजारी पडण्याआधीच भरपूर पाणी प्या. आणि आता उन्हाळा स्टार्ट होतो आहे त्यामुळे तर पाणी भरपूरच पिलं पाहिजे. सो काय झालं होतं ना की म्हणजे कालचा पूर्ण दिवस पियाच्या पप्पांनी जे काय आहे ते जसं थोडंफार काही स्वयंपाक बनवला होता, तर म्हणून मग मी असं ठरवलं की म्हणजे पूर्ण किचनवर जी होती ना बारीक बारीक धूळ होती, त्यामुळे म्हटलं आधी किचन नॉर्मल क्लीन करून घ्यावा. म्हणून मी जस्ट त्याला जी धूळ होती तेवढी काढून घेत आहे. आणि जी टॅबलेट्सचा जो म्हणजे मोठी अशी ढीग आहे ना, तो मी खाल्लेला आहे आणि बऱ्यापैकी थोडा उरला आहे, तर ते मी आता आवरून घेत आहे. आणि मी विचार केला आहे की आज मी एकही टॅबलेट घेणार नाही, कारण काय होतं ना, वैताग येतो सारखं 3-4 दिवस कंटिन्यू टॅबलेट्स खाऊन औषध घेऊन. आणि मग नको वाटतं की जेव्हा आपल्याला थोडं बरं वाटायला लागलं की मग आपल्याला वाटतं की नको, मला आजपासून मला बरं वाटतं आणि मी नाही घेऊ शकत यांना, आता बस झालं, आता मी ठीक आहे. पण असो, आता मी माझ्या तब्येतीची काळजी घेणार आहे आणि आजारी नाही पडणार याची काळजी मलाच घ्यावी लागणार आहे. आणि त्यानंतर मी इथे बेडरूममध्ये आलेली होती, म्हटलं काही नाही तर ॲटलिस्ट नुसते जे आहे ब्लँकेटची घडी घालून देऊयात. आणि आवडाची रेसिपी महत्त्वाचं म्हणजे 2-3 मला क्वेश्चन आलेले आहेत की किती दिवस ठेवायचे त्यांना ते साखरेच्या पाकामध्ये. तर मी पटापट सांगते, साखरेच्या पाकात तुम्ही 2 दिवस ठेवा, त्यानंतर ते साखरेचा पाक जो आहे तो फेकून द्या आणि मग त्यानंतर असं एका ताटामध्ये जे आहे ना त्याला वाळवत घाला. आणि तुम्ही बघू शकतात ना की म्हणजे थोडा ओलसरपणा, थोडा वातडापणा त्यामध्ये असला पाहिजे. आणि तसं तुम्ही त्याला बर्नीमध्ये भरून ठेवू शकतात, उन्हात वाढवायचा जेणेकरून तो लवकर वाढतो. आणि मग त्यानंतर तुम्ही त्याला बर्नीत भरून कसाही स्टोअर केला, बाहेरच स्टोअर करतात, महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, बाहेरच स्टोअर करायचा आणि काहीही खराब होत नाही. आणि अशा पद्धतीने तुमची आवडाची कँडी तयार होऊन जात असते. आणि आता स्वयंपाक करायचा आहे, तर ही जी मोड आलेले जे काही मिक्स माझे स्प्राउट्स होते ते मागच्या 3-4 दिवसापासून पडले होते आणि मला हे खाता येत नव्हतं. सो आत्ता मी ते करणार आहे. आणि ही ट्रॉली उघडल्यावर मी बघितलं की किती सारा इथे पसारा झालेला आहे, सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये अटकवून ठेवलेल्या आहे. पण असो, आजारपणात कोणी हेल्प केली ही महत्त्वाची असते, तो पसारा महत्त्वाचा नसतो.
आवरेल मी हेही हळूहळू. आणि एक कुकर काढायला आली होती आणि बरेच भांडे मला बाहेर काढावे लागलेत. तर हे स्प्राऊट मी इथे भिजवत घालत आहे. आणि ॲक्च्युली आजचा अजेंडा असा आहे की मी चपाती आणि राईस बनवणार आहे आणि पियाचे पप्पा जे आहे ही स्प्राऊटची भाजी बनवून घेणार आहेत. आणि म्हणजे असं होतं ना की आपल्याला स्वयंपाक करताना असं वाटतं की मी जर ते स्वयंपाक करताना मी तो स्मेल घेतला तर मला जेवण जाणार नाही. त्यामुळे मी रिक्वेस्ट केलेली त्यांना की तुम्ही बनवा आणि त्यांनी लगेच ऐकलं की ठीक आहे मी बनवतो. आणि इथे मी फक्त त्याआधी थोडं त्यांना जे आहे वाफवून घेणार आहे. आणि इथे पियाची चुळबुळ तर चालूच असणार आहे. आणि तिला आता असं वाटते की 2 दिवस तर मला मम्मा इथे भेटलीच नाही, त्यामुळे मला मम्मा तर आता पाहिजेच. तिलाही रोजची सवय असते की मी तिला नेहमी रोज पकडत असते आणि मग अचानक आजारी असले आपण म्हणतो पिया तू दूर राहा माझ्यापासून, नाही तर तू पण आजारी पडशील. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी तेव्हा त्यांना समजत नाही की आपल्याला मम्मा दूर करते. आणि मग तिला असं वाटतं, तिला रडायलाही येत असते की असं करते, पण आपल्याला असं वाटतं की नको, इन्फेक्शन नको व्हायला. सो आज बरं आहे, तर आज तिचा दिवस आहे आणि आज पूर्ण दिवस तिलाच द्यायचा आहे. आणि आम्ही छान गप्पा मारत होतो इथे छान. आणि ती म्हणत होती की मी तुला हेल्प करणार असं तसं म्हणून. फक्त आज बरं नाही आहे म्हणून नाही, जेव्हाही पियाच्या पप्पांना वेळ असतो तेव्हा स्पेशली आम्ही डिमांड केल्यावर ते छान अशी त्यांना म्हणजे बऱ्या अशा 2-3च्या गोष्टी आहेत ना, जशी फोडणीची खिचडी किंवा कढी आणि अजून अशा 2-4 गोष्टी त्या त्यांच्या हाताने खाण्याची मज्जाच काहीतरी वेगळी असते. आणि मला असं वाटतं की बायकांच्या हातांपेक्षा ना माणसांच्या हातांना जास्त चव असते, म्हणून रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये माणसं असतात ते त्यांना मिळालेलं असतं वरून. सो साईड बाय साईड ते जे आहे भाजी बनवत आहेत. राईस माझा जो आहे मी बनवायला साईडला ठेवलेला आहे. आणि आता चपाती जस्ट 4-5 चपाती करायच्या आहेत छोट्या छोट्या. सो हे इझी काम आहे. आणि अशा पद्धतीने जे आहे आजचं आमचं जेवण जे आहे तयार होत आहे. आणि मला असं वाटतं की असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एन्जॉय केलं ना की आपल्याला असं वाटतं की हां आजचा दिवस जो आहे आपण जगलेला आहोत आणि सोबत फॅमिलीसोबत टाईम घालवला तर ती गोष्ट वेगळीच असते. आणि माझी जागा चेंज झाली होती चपात्यांसाठी, त्यामुळे मला असं क्रॉसमधून चपाती व्यवस्थित लाटता येत नव्हती आणि मी अशा पद्धतीने वेड्या वाकड्या चपात्या इथे बनवलेल्या आहेत. पण असो, जे असलं ते आमचं जेवण जे आहे इथे छान पद्धतीने बनत आहे. गप्पा मारता मारता पियालाही छान टाईम इथे दिला जात आहे. आणि आता जेवण झाल्यानंतरच आपण भेटणार आहोत. जेवण झाल्या मी लगेच जे काही 2-4 कपडे होते मी पटापट इथे वॉश करून घेतलेले आणि म्हटलं दुपारी छान झोपून घेऊयात. आणि मला अचानक आठवलं की अरे पियाला तर उद्या सुट्टी आहे, शिवाजी जयंती निमित्त तिला सुट्टी असणार आहे. पण असो एक काम इथे कंप्लीट झालेलं आहे, युनिफॉर्म वगैरे वॉश करून झाले की तेवढं एक जे टेन्शन असतं ते कमी असतं. आणि कपडे माझे इथे जे आहेत मी दुपारी वॉश करून घेतलेले. आणि म्हटलं आता मस्त यानंतर झोपूयात, पण म्हटलं नको आधी किचन जरा क्लीन करून घेऊया, नंतर काय म्हणजे थोडी एनर्जी आपण घालवली आणि नंतर जर झोपायचंच असलं तर मग थोडं मेहनत केलेली कधीही चांगलं. सो मी जे काही मला वाटत होतं 2-4 दिवसापासून खराब झालेलं सिंक होतं, असं मी ह्या गोष्टी व्यवस्थित ज्या आहेत तिथे क्लीन करून घेतलेल्या. आणि काय होतं ना की म्हणजे आपल्याला रोजची सवय असली ना आणि अंगात थोडी पण ताकद असली ना की मग शांत नाही बसलं जात. जरी आपण म्हणत असलो की नाही मला आत्ताच बरी झाली आणि थोडा रेस्ट घेतला पाहिजे, पण नाही, असं वाटतं की 5 मिनिटाचं काम आहे, चला घेऊ ना, करून घेऊयात, तेवढंच घर चकचकीत क्लीन होऊन जाईल. आणि मला असं वाटतं की किचन माझा क्लीन नेहमी असलाच पाहिजे, त्याशिवाय मला जे आहे मनाला शांतता मिळत नाही. तर इथे बघता बघता माझं किचन हे छान क्लीन झालेलं आहे आणि यानंतर मी मस्त छान झोपणार आहे. सायंकाळी आम्ही निघालेलो आहोत नॉर्मली असं ग्रॉसरी करायला. पण मी अशीच डिमांड केली की चला ना आपण 1-2 प्लांट्स घेऊया, इथे आल्यापासून घेतलंच नाही. आणि लगेच मला होकारही मिळाला, म्हणून आम्ही लगेच नर्सरीत गेलो. कुठले प्लांट्सची शॉपिंग केली हे मी तुम्हाला येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच दाखवणार आहे. आणि बरीच गार्डनिंगबद्दल इन्फॉर्मेशनही देणार आहे. जर तुम्ही गार्डनर असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी आता हा व्हिडिओ इथे संपत आहे आणि जी काही याचा पुढचा कंटिन्यू करणार आहे मी नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, पियाचा डान्स कसा
कसा वाटला एव्हरीथिंग मला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल माझ्या नवीन व्हिडिओचं आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो फ्रेंड्स, आजसाठी एवढंच. आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.